जय भीम जय संविधान। आज आम्ही मरकळ इथं स्टिंग ऑपरेशन म्हणून एक छापा मारला होता, जिथे वेश्या व्यवसाय चालला होता हॉटेलच्या नावाखाली। या ठिकाणी बघू शकता हेच ते घर आहे। ह्या ठिकाणामधनं अनेक बाहेर बंगाल, कलकत्ता, उडीसा, बिहार, यूपी या अशा ठिकाणावरून मुलींना फसवणूक करून आणलेलं आहे की तुम्हाला कामाला लावतो। या ठिकाणचा जो ओनर आहे तो आता इथं फरार झालेला आहे आणि राहिलेल्या बाकीच्यांवर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ यांना सांगून गुन्हे दाखल करणार आहे। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती। आज आम्ही मरकळ आळंदी रोड या ठिकाणी रॉयल हॉटेल समोर हॉटेल आहे, व्हेज हॉटेल असं नाव दिलेलं आहे आणि लॉजिंगचाही बोर्ड नाही। म्हणजे चला आपण म्हणू की बेकायदेशीरित्या लॉजिंग चालवतो, हा लॉजिंगचा सुद्धा बोर्ड नाहीये। तर हे लोक बेकायदेशीरित्या हॉटेलच्या नावाखाली इथे वेश्या व्यवसाय चालवतात। बरं, वेश्या व्यवसाय कुठला? तर अक्षरशः लहान लहान वयाच्या मुली बाहेरच्या राज्यातून इथं आणल्या जात आहेत। त्या मुलींना माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या एका मुलीचा की ती सांगते मला चांगलं काम तुला कंपनीमध्ये लावा म्हणून मला इथं आणलेलं आहे। त्या चांगल्या कामाच्या नावाखाली मला इथं आणून मला फसवलेलं आहे आणि अक्षरशः मला इथे या चुकीच्या कामामध्ये अडकवलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी बरं जो हॉटेलचा मालक आहे तो कुठला तरी केरळचा अण्णा आहे। म्हणजे हे बाहेरच्या राज्यातनं येऊन या अण्णा लोकांनी महाराष्ट्रामध्ये धुमूस घातलेला आहे, महाराष्ट्र नाचवून ठेवलेला आहे। अशा लहान लहान मुलींना कामाचा आमिष दाखवून तुम्हाला चांगलं काम लावतो म्हणून त्यांना अशा वेश्या व्यवसायामध्ये ढकलण्यात येत आहे। महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, माझी रुपालीताई चाकणकरांना विनंती आहे की तुम्ही जे असे बेकायदेशीरित्या या आळंदी भागामध्ये जास्त जात आहेत, ही देवाची आळंदी आहे, या ठिकाणी जास्त जात आहेत। आज मी या ठिकाणी सांगते ही आमची पहिली रेड आहे। आळंदीमध्ये जितके लॉज असतील तेवढे बंद केल्याशिवाय आमची अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना शांत बसणार नाही। आळंदीमध्ये अगदी शेकडो हजारो लॉज आहेत, त्या हजारो लॉज मध्ये अशाच बाहेरून मुली आणल्या जात आहेत। अरे देवाचं एवढं पवित्र ते ठिकाण आहे आणि त्याला या लोकांनी गलिच्छ आणि मलिन करून ठेवलेलं आहे। हे कुठंतरी मला असं वाटतं की याला प्रशासनाचा सुद्धा कुठंतरी सपोर्ट आहे का? का बरं राजरोसपणे रोडला हॉटेल आहे, आतापर्यंत पोलिसांची नजर गेली नाही का याच्यावर? आतापर्यंत प्रशासनाला हे कळलं नाही का? याचं कारण सगळं मॅनेज करून हे केलं जात आहे। सगळ्यांना त्यांचे हप्ते वेळोवेळी पोहोचवले जात आहेत आणि ह्या गोष्टी केल्या जात आहेत। या लेकरांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे। ती मुलगी रडत होती की माझं आयुष्य बर्बाद झालं, मी याच्या व्यतिरिक्त आता दुसरं कामच करू शकत नाही। या लाईन मध्ये आले मी, आता मला कोण चांगलं काम देणार आहे? माझ्याकडे त्या मुलीचा व्हिडिओ आहे, रडून रडून ती सांगत होती की माझ्या एका मैत्रिणीने मला तिकडनं बोलवलं या अन्नाच्या माध्यमातून। असे हे प्लेसमेंट यांनी चालू केलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काम लावतोय आणि त्या प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातून या मुलींना तिथे बोलवलं जातं आणि त्यानंतर असं यांना या बेकायदेशीरित्या यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जातं। बाहेरच्या राज्यातल्या मुली असतात, त्यांची इथं ओळख नसते, त्यांना आपली भाषा कळत नाहीये आणि त्यामुळे त्या मुली फसल्या जात आहेत। माझी विनंती आहे, पुन्हा एकदा सांगते, महाराष्ट्र सरकारला सुद्धा आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा की आळंदीचे लॉज बंद करा। वॉर्निंग समजा आमची तुम्हाला। आता हे आहे ना, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे। तोडणार आता ह्या ठिकाणी ज्या एरियामध्ये बेकायदेशीर लॉज पण असतील आणि जिथं मुली सप्लाय होतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन ह्याच प्रकारे तोडफोड करू आणि त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल करू। जय भीम जय संविधान। मी अर्चना केदारी, आझाद समाज पार्टी। आज मरकळ या ठिकाणी आम्ही रॉयल हॉटेलच्या बॅक साईडला, तिथे कुठेही बोर्ड नाही, काही सूचना नाही, काही नाही, आतल्या साईडला बेसवर मोकळे जागेमध्ये इथं लॉजिंग चाललेले आहे। इथे सगळे 17 ते 18 वयोगटातल्या मुली, त्या मुलींना स्वइच्छेने कर्तव्य म्हणजे त्यामध्ये आम्हाला जबरदस्ती अण्णा या व्यक्तीने इथं आणलेलं आहे। अण्णा या व्यक्ती त्याला फक्त 500 रुपये देतो। त्या मुली अक्षरशः रडतात आहे की इथे आम्हाला इथं चाव घेतात, आम्हाला नरड दाबतात, दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात, आम्हाला ताई ह्याच्यातनं वाचवा। इतके दयनीय ह्या मुलींची वेदना ऐकून खूप मला जीव व्याकुळ झालेला आहे। पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी असे लॉजिंग आहे आणि ह्या मुलींना आम्ही दाखवून की तुम्हाला चांगली नोकरी लावतो आणि नोकरी काय तर ही अशी, ते पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की कडक कारवाई करावी। जय भीम। इकडे बघ ना, इथं पण काय इथनं बघा, ही जी जाळी दिसते तुम्हाला हे लावलेली,
इथनं पोलिस येतात का हे बघण्यासाठी ठेवलेले, अन्यथा कोण येतंय कोण नाही. आणि त्या रूमची अवस्था बघा, रॉयल हॉटेल नाव आहे आणि या रूमची अवस्था बघा कशी आहे, अक्षरशः गलिच्छ. आणि बॅटरी लावा आणि बघा हे बघा, नाही बघून नाहीये. आणि काही जण आहेत ना, काही जण इथनं पळालेले आहेत. दादा इकडे वरती जा. आमचा युवा कार्यकर्ता शुभम जो स्टीन ऑपरेशन मध्ये 6 महिन्यापासून आमच्या सोबत काम करत आहे, या मुलामुळे आम्हाला यश मिळालेलं आहे. इथे जा दाखव, जा तू जा अर्चू वरती जा, मोबाईल घेऊन जा. बोला अर्चू. तुम्ही बघू शकता इथं हा प्रकार बघा चाललेला आहे. कोण आहे? अच्छा खालून लॉक केलं, लॉक केलं चालेल. खालीच लॉक करू डायरेक्ट. काय आणि घेऊ एक याला कधी लावून घेऊ आपण. आहे का कडे आहे टाक लावून. ठीक झालं काय म्हणा. आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण असे वेगवेगळे रूम आहेत मुलींसाठी. इतक्या घाणीमध्ये त्या मुलींना जेवणाचे प्रकार त्यांचे, त्या मुलींना असं घाणेरड्या पद्धतीने अन्न शिजवून दिले जाते. आणि इथे देव लावल्यात असले घाणेरडे काम करताना. आहे का वरती पुढे लय बाथरूम आहे, मला आतमध्ये कुठं जायचं तिथं जमव ना तुला. हा आमचा सहकारी आहे, तोंडाचं खोल महेश. आज महेश मुळे खूप मुलींची सुटका झालेली. सगळ्यांचा मी तर म्हणाल हा महाराष्ट्राचा लाडका बंधू आणि आपण महाराष्ट्राचा लाडका भाऊ. त्या मुली म्हणतायत की ताई मला चांगलं काम महाराष्ट्रात मला लावू. ह्या आमच्या स्टिंग ऑपरेशन मधल्या एकदम रणरागिणी ही माझी नीताताई कांबळे, ही माझी शिक्रापूरचे अध्यक्ष सुरेखाताई गायकवाड, ही माझी पुणे शहराची रणरागिणी, सगळ्यांची वाघिणी अर्चनाताई केदारी, आणि आपण बघताय ही माझी लाडकी बहीण संगीताताई वानखेडे. कसा आहे आवाज? आता गेलेत ना रे, गेलेत ना तिकडे. आणि मी आमच्या लाडक्या सेल्फी त्यांना दाखवायचंय ना. चला आम्ही सीमा तिकडे हा सगळे येऊन द्या. काय सोबत